जय भीम जय शिवराय. कसे आहात मंडळी? तर इथे मी आरवीसाठी बनवत आहे दाल खिचडी. त्यासाठी मी 1 चमचा आंबे मोहरम तांदूळ घेतले, सोबतच 1 चमचा मूग डाळ घेतले, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि 10 मिनटं असं ठेवलं. त्यानंतर कुकरमध्ये टाकलं तूप थोडंसं गरम झाल्यानंतर टाकले आहे फोडणीला राई टाकली आहे, थोडंसं जिरं टाकलं आहे आणि हिंगसुद्धा टाकलं आहे. हिंग टाकल्याने बाळाला काही त्रास होणार नाही. तुम्ही टाका हिंग, म्हणजे तुमच्याही बाळाला काही त्रास होणार नाही. त्यानंतर इथे ना मी थोडंसं चॉप केलेत गाजर आणि टोमॅटो, ते सुद्धा टाकले आणि चांगलं त्यांना आहे ना मी भाजून घेतलं, रोस्ट करून घेतलं त्या घीमध्ये. त्यानंतर थोडीशी हळद टाकली आणि इथे मी मीठ अजिबात टाकलं नाही आहे, कारण 1 वर्षापर्यंत बाळाला मीठ द्यायचं नाही, म्हणून मी इथे थोडंसंही मीठ टाकलं ना. त्यानंतर मी आपले तांदूळ आणि डाळ टाकले, छान त्यांना परतून घेतलं आणि इथे मी आहे ना अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि हे जे ना मी 4 शिट्ट्या करून घेणार. 4 शिट्ट्या करून झाल्याच्या नंतर बघू शकतात आपली डाळ खिचडी तयार आहे. पण तिला मी ही अशीच देणार नाही, ह्याला मी ना मिक्सरमध्ये ग्राइंड करणार. आधी अशी थोडीशी हलवून घेणार, त्यानंतर मी मिक्सरमध्ये ना तिला असं ग्राइंड करून देणार, म्हणजे की ती पटकन खाऊ शकेल. आणि तिला, कारण पहिल्यांदा देते, तिला काही त्रास नको व्हायला, म्हणून मी इथे ना अशी ग्राइंड करून घेते. ग्राइंड केल्याच्या नंतर आता बघूया तिचं रिॲक्शन आपण.